नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल 5 जणांचा बळी गेलाय। रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात उभाटा आक्रमक झाली आहे। नाशिक महापालिकेत उभाटा पक्षानं आंदोलन केलंय। खड्डे पीडितांचा महापालिकेत ठिय्या, तर नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पायऱ्यांवर बसून पक्षाच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलंय। खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचे फोटो हातात घेत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर महापालिकेच्या पायऱ्यांवर मृतांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली। तर दुसरीकडे खड्डे पीडितांनी महापालिकेत हे ठिय्या आंदोलन केलेलं आहे। खड्ड्यांमुळे नागरिकांचा नाहक बळी जातो, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी महापालिकेत हे ठिय्या आंदोलन केलं। मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्याच खड्ड्यांच्या विरोधात आज ठाकरे गट नाशिक महापालिकेमध्ये आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतोय। हे सगळे लोक आहेत जे इथे नाशिक महापालिकेमध्ये जे आंदोलन करतायत, महापौरांच्या कार्यालय बाहेर हे सगळे नगरसेवक आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि अगदी कालच जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये निलेश कुतकर यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालाय आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत हे आंदोलन जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळतोय। ठाकरे गटाचे नेते आहेत माझ्यासोबत। त्या अतिशय दुर्दैवी घटना आहे। आपण जे आंदोलन महापौर या धमक्या देतात, जर सभागृहात जास्त बोललात तर 6 महिन्यासाठी तुम्हाला निलंबित करू। विरोधकांनी बोलायचं कुठे? आज आम्ही विरोधक महापालिकेत जर बोलू दिलं नाही तर आम्ही रस्त्यावरती महासभा घेणार आहोत। आज या कुटुंबाला जर न्याय दिला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकांना घेऊन रस्त्यावर उतरेल। याचं कारण असं आहे की महापौर फक्त रुलिंग देतात। महापौरांनी रुलिंग दिलं होतं की जो कुणी दोषी कॉन्ट्रॅक्टर असेल, जो अधिकारी असेल, त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल। मग महापौर का करत नाही? आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे, आता जर गुन्हा दाखल करायचा असेल तो महापौरांना दाखल करा, तो आयुक्तांवरती दाखल करा। कारण की या कॉन्ट्रॅक्टरांना जर कुणी पाठीशी घालत असेल तर हे महापौर घालतं, आयुक्त घालतं, भारतीय जनता पार्टी घालते। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे मृत्यूचं सत्र सुरूच आहे। खड्ड्यांमुळे अंबड MIDC दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। 40 वर्षीय निलेश कोतकरांनी आपला जीव खड्ड्यामुळे गमावलाय। गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे हा 4था मृत्यू झालाय। शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट आहे। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नाशिकमधील खड्ड्यांमुळे निलेश कोतकरांचा बळी गेलाय, तर कोतकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला हा 4था मृत्यू आहे। महानगरपालिका काही आम्हाला हे करेल, आता काय म्हणेल? तुम्ही कशाला रस्त्यावर चालले म्हणेल ना, म्हणजे चालायचं नाही का रस्त्याने? चुका त्यांच्या झाल्या तरी आमच्यावरती हा प्रसंग आला। आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे सर, आणि अतोनात नुकसान कोण भरून देईल? आता आम्हाला शासन देईल का आम्हाला, का महानगरपालिका देईल? हा प्रश्न येतो ना। आज तिच्या जीवनाचं काय? एवढीशी पोरगी आहे ती, सगळं घरातला करता माणूस चालला गेला। प्रत्येक रस्त्याला खड्डा आहे, कोणत्याही दिशेला जा तुम्ही, बघताय का तुम्ही? सामान्य व्यक्ती कसं जाणार आहे त्याच्यावरती? तुम्ही लक्ष द्या आणि सरकारने खरंच लक्ष घाला याच्यामध्ये। फक्त तुम्ही इकडच्या तिकडे काही करू नका। जे सामान्य जनतेसाठी आहे ना सुखी सोयी, त्या पहिले व्यवस्थित करा। लोक तुमच्याकडे काहीच मागणार नाही। तुम्ही रस्ते सगळं, पाणी व्यवस्थित सगळं हे करा। तुम्हाला सगळं चांगलं मिळतं, पण आम्हाला काही मिळत नाही। तुमच्यासाठी 4 व्हीलर आहेत, आमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी गाडी नसते। सामान्य व्यक्ती का प्रत्येक वेळेस 4 व्हीलरमध्ये जाणार आहे का? तो पायी नाही तर आपल्या 2 व्हीलरने नाही तर सायकलीनेच जाणार आहे। त्याच्यासोबत अशी घटना घडत असेल, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर कसं होणार आहे? तुम्ही लक्ष घाला याच्यासाठी। खरंच तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही लक्ष घाला आणि आमच्या मुलीसाठी काहीतरी करा। माझं फक्त पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। माझी एवढी एकच मागणी आहे की माझ्या मुलीच्या भविष्याचा त्यांनी विचार करा आणि माझ्या पण भविष्याचा विचार करा। मलाही काहीतरी, कारण की ते गेल्यामुळे घराला आता हातभार लावणारं कोणीच नाहीये, त्यांचे आई वडील सुद्धा आहेत। आम्हाला सगळ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि माझ्या पण भविष्याचा विचार झाला पाहिजे, कारण की आता
ते गेल्यानंतर मलाच काहीतरी घरासाठी करावं लागणार आहे. त्याच्यामुळे माझ्या नोकरीसाठी काहीतरी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजे आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी पण काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. कारण की तिच्या वडिलांची खूप इच्छा होती, तिला मी खूप शिकवेल, जसं पाहिजे तसं हे करेल. तेवढं प्लीज तेवढी काहीतरी मदत करा, बस बाकी काही नाही म्हणणं माझं. शहराचे नागरिक आणि या आपल्या नाशिक शहरामध्ये सगळ्यात स्वस्त जर काय असेल तर तो मनुष्याचा जीव झालेला आहे, टू व्हीलर वाल्यांचा. कारण पाण्याने भरलेले रस्त्यामध्ये खड्डे हे कळतच नाहीये टू व्हीलर, आणि फोर व्हीलर घेऊन निघणं प्रत्येक व्यक्तीला शक्य नाहीये. प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला हातावर व्यवसाय असणारं ते कुटुंब, वयोवृद्ध आई वडील, आज त्या कुटुंबाचा आधार गेलाय. आज 13 दिवस सगळे नातेवाईक येतील, आम्ही पण जाऊ, पण यानंतरचं पूर्ण आयुष्य हे त्या मातेसाठी, त्या मुलीसाठी खूप अवघड आहे आणि प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो. आज संपूर्ण शहराच्या चारी कोपऱ्यात खड्डे झालेले. मला एक सांगा, तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा मनुष्यत्वाचा गुन्हा दाखल झाला का? मला एक सांगा, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला यांनी ब्लॅकलिस्ट केलं? आज त्या ज्या ठिकाणी कोतकर नावाच्या इस्माचा काल संध्याकाळी मृत्यू झाला रात्री, आज त्याच्या घरची काय परिस्थिती असेल? आज कुठलंच प्रशासन त्याच्या मागे काही कुठल्या प्रकारचं उत्तर देत नाही. आणि आम्ही किती दिवस जाब विचारणार? आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहे नाशिककरांसाठी, आणि संपूर्ण नाशिककरांना आव्हान आहे की तुम्ही आमच्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. पूर्ण शहराचा खड्डेमुक्त शहर कधी करणार हे लोक? या खड्ड्याच्यामुळे मृत्यू जातोय, ज्या खड्ड्यामुळे तो माणसं मेली जात आहे, मरण पावताय, त्या लोकांना तुम्ही 10 लाख देताय, 5 लाख देताय, 7 लाख देताय. तो खर्च जर त्या खड्ड्यावर झाला असता, ही वेळ आली असती का? ते कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं का? नाशिक जिल्ह्यात खड्ड्यामुळे कारचा भीषण अपघात झालाय. कारमधील 2 तरुणांचा